प्रकरण 13 भागाकार। समान वाटणी करणे। आईने मला 6 गोळ्या दिल्यात, त्या आपण दोघं सारख्या वाटून घेऊ. तुला एक आणि मला एक अशी वाटणी करू. मला 3 गोळ्या मिळाल्या. मलाही 3च गोळ्या मिळाल्या, म्हणजे प्रत्येकाला 3 गोळ्या मिळाल्या. एकूण गोळ्या 6, प्रत्येकाला गोळ्या 3. इथे काही मुला-मुलींची चित्रे काढली आहेत. एकूण किती जण आहेत ते पहा, मोजा. शेजारी पेरू दाखवले आहेत. सर्व मुलांना समान वाटायचे आहेत. कसे वाटाल? एकूण पेरू 8. सीमा 2, राम 2, लीना 2, मंजू 2. प्रत्येकाला किती पेरू मिळाले? प्रत्येकाला 2 पेरू मिळाले. बिस्किटाच्या एका पुड्यात 12 बिस्किटे आहेत. राम, श्याम आणि मनीषा या तिघात त्यांची समान वाटणी करायची आहे. प्रत्येकाचा वाटा: राम 4, श्याम 4, मनीषा 4. एकूण बिस्किटे 12. बिस्किटे तिघात समान वाटली तर प्रत्येकाला 4 बिस्किटे मिळाली. शेजारच्या चित्रात 18 बोरे दाखवली आहेत. ही बोरे दोघात समान वाटली तर प्रत्येकाला किती मिळतील? उत्तर: प्रत्येकाला 9 बोरे मिळतील. 18 बोरे 3 जणात समान वाटली तर प्रत्येकाला किती मिळतील? प्रत्येकाला 6 बोरे मिळतील. चित्रात वाटे दाखवून सारणी पूर्ण करा. एकूण आंबे 8. एका वाट्यातील आंबे 2. एकूण वाटे 4. एकूण आंबे 8. एका वाट्यातील आंबे 4. एकूण वाटे 2. चित्रात वाटे दाखवा व सारणी पूर्ण करा. एकूण काकड्या 10. एका वाट्यात काकड्या 1. एकूण वाटे 10. एकूण काकड्या 10. एका वाट्यात काकड्या 2. एकूण वाटे 5. एकूण काकड्या 10. एका वाट्यात काकड्या 5. एकूण वाटे 2. एकूण काकड्या 10. एका वाट्यात काकड्या 10. एकूण वाटे 1. एका खोक्यात 6 लाडू मावतात, तर 48 लाडू भरण्यासाठी किती खोकी लागतील? शोधा पाहू. एकूण लाडू 48. एका खोक्यातील लाडू 6. खोक्यांची संख्या 8. एका मेणबत्तीच्या खोक्यात 8 मेणबत्त्या मावतात, तर 24 मेणबत्त्या भरण्यासाठी किती खोकी लागतील? उत्तर आहे 3 खोकी.
वस्तुसमूहातील वस्तूंचे समान गट करणे म्हणजे भागाकार. एकच संख्या पुन्हा पुन्हा वजा करणे. या 8 फुलांमधून दरवेळी 2 फुले आपण काढून घेऊया. 8 फुलांमधून पहिल्या वेळी 2 फुले काढली. 8 वजा 2 बरोबर 6. 6 फुले राहिली. 6 फुलांमधून दुसऱ्या वेळी 2 फुले काढली. 6 वजा 2 बरोबर 4. 4 फुले राहिली. 4 फुलांमधून तिसऱ्या वेळी 2 फुले काढली. 4 वजा 2 बरोबर 2. 2 फुले राहिली. 2 फुलांमधून चौथ्या वेळी 2 फुले काढली. 2 वजा 2 बरोबर 0. फुले शिल्लकच राहिली नाही. 8 फुलांमधून प्रत्येक वेळी 2 फुले काढण्याची क्रिया जास्तीत जास्त 4 वेळा करता आली. आज मी थोडी जांभळं आणली आहेत. कोण कोण आले आहेत? फातिमा, मोनी व मी असे 3 जण आहेत. ही जांभळं मोज आणि तिघांमध्ये सारखी वाट. ही 12 जांभळं आहेत. मी प्रत्येकाला 1-1 याप्रमाणे तिघांना सारखी वाटतो. प्रत्येकाला किती मिळाली? प्रत्येकाला 4 मिळाली. मी जरा वेगळ्या प्रकारे वाटू का? जरूर. कशी वाटशील? तिघात वाटायची म्हणून 3-3चे गट करते. मग प्रत्येकाने 1-1 गटातलं 1-1 जांभूळ घ्यायचं. खरंच की, प्रत्येक गटातलं 1 म्हणजे प्रत्येकाला 4 जांभळं. आणखी एक तुमच्या लक्षात आलं का? फातिमा गट करत होती तेव्हा ती प्रत्येक वेळी 3 जांभळं कमी करत होती, जे 12 मधून परत परत 3 वजा करत होती. हो दीदी, आणि असं 4 वेळा केल्यावर जांभळं संपली. आता तुमच्या लक्षात आलं असेल की 12 जांभळं तिघात सारखी वाटणं किंवा त्यांचे 3-3चे गट करणं म्हणजेच त्यातून परत परत 3 जांभळं वजा करणे. या सर्व क्रियांचा परिणाम सारखाच आहे. हो दीदी. म्हणून या सगळ्या क्रियांना गणितात भागाकार हे एकच नाव आहे. वस्तूंची समान वाटणी करणे म्हणजे भागाकार. वस्तूंची समान गटात विभागणी करणे म्हणजे भागाकार. वस्तूंच्या संख्येतून एकच संख्या पुन्हा पुन्हा वजा करणे म्हणजेही भागाकार. पण दीदी, चिन्ह वापरून गुणाकार लिहिण्यासाठी पद्धत आम्हाला माहित आहे. तशी चिन्ह वापरून भागाकार लिहिण्यासाठी पद्धत असेलच ना? भागाकार या क्रियेसाठी हे चिन्ह वापरतात. ते वापरून तुम्ही केलेली क्रिया 12/3 बरोबर 4 अशी लिहितात. ती 12/3 बरोबर 4 अशी वाचतात. लक्षात आलंय. 3 चोक 12 म्हणजे 3-3 वस्तूंचे 4 गट एकत्र केले की 12 वस्तू होतात. मग उलट 12 वस्तू 3-3 गटात विभागल्या तर एकूण 4 गट होणार. शाबास. 3चे गट करताना 3चा पाढा 12 पर्यंत म्हटला की 12 मधून 3चे किती गट होतात ते समजते. तसेच 12ची वाटणी तिघांमध्ये करतानाही 3चाच पाढा वापरून 3 चोक 12 म्हणून प्रत्येकाला 4 वस्तू मिळतील. एका डब्यात 9 लाडू आहेत. ते 4 जणात समान वाटायचे आहेत. प्रत्येकी 2 याप्रमाणे चौघांना 8 लाडू दिल्यास 1 लाडू उरेल. म्हणजे पूर्ण लाडवांमध्ये समान वाटणी करता येत नाही. 1 लाडू बाकी उरतो. डब्यात 8च लाडू असते
तर समान वाटणी करताना लाडू बाकी उरला नसता. समान वाटणी करताना कधी कधी वस्तू शिल्लक राहतात. या शिल्लक राहिलेल्या वस्तूंची संख्या म्हणजे बाकी. वस्तूंच्या ऐवजी संख्यांच्या सहाय्याने केलेली उभी मांडणी पहा. 4 जणात वाटले. लाडू प्रत्येकाला मिळाले. लाडू होते. लाडू वाटून झाले. लाडू शिल्लक. 12 फुले 4 मुलांना समान वाटली. भागाकार. प्रत्येकाला 3 फुले मिळतात. 3 प्रत्येकाची फुले, कारण 4 त्रिक 12. भाजक 4. हा भागाकार उभ्या मांडणीत. 12 वाटून झालेली फुले. 12ला 4 ने भागले की बाकी 0 येते. 0 बाकी म्हणजे उरलेली फुले. 5 मुलांमध्ये 15 लाडू सारखे वाटले. भागाकार 3. प्रत्येकाला 3 लाडू मिळतात, कारण 5 त्रिक 15. भाजक 5. प्रत्येकाला मिळालेले लाडू म्हणजे भागाकार. भाज्य 15. बाकी 0. सर्व लाडू संपतात. शिल्लक काहीही नाही, म्हणजे बाकी 0. भागाकार करा. 42 भागिले 7 भागाकार 6 बाकी 0. 64 भागिले 8 भागाकार 8 बाकी 0. 54 भागिले 6 भागाकार 9 बाकी 0. 49 भागिले 6 भागाकार 8 बाकी 1. 47 भागिले 5 भागाकार 9 बाकी 2. 29 भागिले 7 भागाकार 4 बाकी 1.